मंडळी, सध्या मी नरे टेकडीवरती आहे आणि नरे टेकडीवरनं जो काही मला खाली बघायला मिळतं, खाली एक ॲक्सिडेंट झालेला होता, जो की ट्रक जो आहे बघू शकता पूर्ण पलटी झालेला ट्रक आहे. कारण इकडनं जेव्हा बोगद्यामधनं गाड्या येतात तेव्हा नवले ब्रिजकडे येताना प्रचंड उतार आहे. रात्री इकडे 2-3 ॲक्सिडेंट झाले होते खाली, जो की स्वामीनारायणचा जो पूल आहे त्या पुलाच्या तिथं ॲक्सिडेंट झाले होते. 2-3 गाड्या धडकल्या होत्या आणि त्या गाड्या धडकल्यामुळं ज्यांनी ब्रेक दाबलेला असणार आहे, ज्यामुळं प्रचंड उतार आहे इथं, त्यामुळे ती गाडी पलटी झालेली असणार आहे. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता ट्रॅफिक पूर्ण जाम होणार आहे. कारण भर रस्त्यात बघू शकता ही गाडी तुम्हाला पाहायला मिळते. सध्या क्रेन आलेला आहे, ही गाडी सरळ करण्यात येत आहे. कारण थोड्याच वेळात आता ट्रॅफिक जाम होईल, पूर्ण म्हणजे नवले ब्रिजपर्यंत पूर्ण पुढं मागं जाम लागणार. तर त्याच्या आधी हे ट्रक निघणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर वारंवार या गोष्टी होत आहेत. बोगद्यापासून ते नवले ब्रिजपर्यंत कितीतरी ॲक्सिडेंट झालेत आणि कितीतरी गोष्टी घडल्यात. तरी पण प्रशासन म्हणा, सरकार म्हणा, या गोष्टीबद्दल फक्त तात्पुरतं काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं, पण परत 1 महिन्यानी 15 दिवसांनी अशा गोष्टी घडत राहतात. त्यावर काहीतरी मोठं सोल्युशन निघणं गरजेचं आहे, म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहे. तर लवकरात लवकर याच्यावर सोल्युशन काढावं. बोगद्यापासून नवले ब्रिजपर्यंत काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण किती ॲक्सिडेंट किती ॲक्सिडेंट, किती लोक मारणार आहे तुम्ही, काहीतरी याच्यावर करा. जय हिंद, जय भारत.